नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. 1 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाचा मुख्य अजेंडा होता तो शेतकऱ्यांची कर्जमाफी. काल अखेर सुकाणू समितीसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देत असल्याची घोषणा केली आणि संपूर्ण राज्यामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. गेल्या जवळपास 12 दिवसांपासून महाराष्ट्रातला शेतकरी पहिल्यांदा आंदोलनात उतरला होता. राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन असं स्वरूप या संपूर्ण आंदोलनाला प्राप्त झालं होतं. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले त्या ठिकाणी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत होता. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाने जन आंदोलनाचं स्वरूप धारण केलं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आणि त्यामुळेच सरकारला आता या संदर्भात झुकावं लागलं आहे आणि सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये लवकरच निर्णय जाहीर केला जाईल आणि या संदर्भातलं धोरण जाहीर केलं जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. यावरून अनेक वादविवाद आणि प्रतिवाद देखील झाले आहेत. अनेक सधन शेतकरी आहेत. त्या सधन शेतकऱ्यांचं कर्ज का माफ करायचं असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. काही शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, काही शेतकरी सरकारी नोकर आहेत, काही शेतकऱ्यांकडे घोडागाड्या आहेत. हे सगळं असताना देखील त्यांची कर्ज माफ का करायची असा सवाल देखील आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे या संदर्भात आता लवकरच एक धोरण ठरवलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. या धोरण समितीमध्ये विरोधी पक्ष, त्याचप्रमाणे सुकाणू समितीतील सदस्य आणि इतरही पक्ष यांना सामावून घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक धोरण ठरवलं जाईल अशी माहिती देखील राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाज्यांचा दर, दुधाचा दर ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एक बैठक करण्यात येईल असं देखील या निमित्ताने स्पष्ट करण्यात आलं आहे. एकंदरीतच राज्य सरकारने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांमध्ये फीलगुडचं वातावरण तयार केलं आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. क्लस्टरला हायकोर्टाने हिरवा कंदील दिल्यानंतर आता क्लस्टरचं श्रेय घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष पुढे सरसावू लागला आहे. अगदी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे पक्ष आता या निमित्ताने बॅनर युद्धात उतरले आहेत. त्यामुळे ठाणे शहरामध्ये क्लस्टर झालं की काय अशा प्रकारची शंका आता निर्माण होऊ लागली आहे. शिवसेनेने देखील अनेक ठिकाणी क्लस्टरची योजना आपल्यामुळेच झाली अशा प्रकारचा दावा करणारे बॅनर लावले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना जाहीर झाली असल्या कारणाने या संदर्भातलं श्रेय हे भारतीय जनता पार्टीचंच आहे अशा प्रकारचे बॅनर देखील विविध ठिकाणी लागले आहेत. तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या संदर्भात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. क्लस्टर योजना ही आपल्यामुळेच झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. क्लस्टरसाठी ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झाली, मोर्चे काढण्यात आले. याचं सगळ्यात पहिलं श्रेय हे राष्ट्रवादी काँग्रेसचं असल्याचं या निमित्ताने बॅनरच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. एकंदरीतच आत्तापर्यंत क्लस्टरला हायकोर्टाने फक्त हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि तरीही प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू आहे. मात्र ज्यावेळेस क्लस्टर खऱ्या अर्थाने या योजनेला सुरुवात होईल त्यावेळेस ठाणे शहरामध्ये किती बॅनर लागतील हे विचार करूनच धडकी भरते. ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री मुकेश सावला यांचा वाढदिवस काल अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. ठाणे शहरातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक श्री जयेंद्र काला यांचं नुकतंच निधन झालं. त्यामुळे आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला जाईल असं श्री मुकेश सावला यांनी जाहीर केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून श्री मुकेश सावला हे ठाणे शहरातील रहिवासी आहेत. ठाणे शहरातील विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा वावर आहे. ठाणे शहराचा गेल्या 50 वर्षांचा चालता बोलता इतिहास म्हणजे मुकेश सावला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सध्या
शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या संदर्भात श्री मुकेश सावला यांनी आपली मतं यावेळेस व्यक्त केली. पण आज जी परिस्थिती आहे, एक जी आपुलकी पाहिजे आपल्या शहरासाठी, त्याची कमतरता आहे असं मला वाटतोय. आणि दुसरा म्हणजे जे ह्युमन टच म्हणत होतो आपण, तो आता नाहीसा झालेला आहे आणि मोबाईल टच झालेला आहे. आणि सर्व लोक प्रत्येक गोष्टीमध्ये तज्ञ आहे असा वाटून ते त्याच्यावर सल्ला सूचन करत राहतात. गेल्या काही वर्षांमध्ये ह्युमन टच हरवला असल्याची खंत श्री मुकेश सावला व्यक्त करतात. पूर्वी माणसं एकमेकांना ओळखत होती, आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. आता शहर बेसुमार वाढत चाललं आहे. बेसुमार शहर वाढत असताना एकमेकांशी ओळख मात्र नागरिकांची राहिलेली नाही, याविषयी ते खंत व्यक्त करतात. सहनिसा न करता ऑथेंटिसिटी काय आहे ती न विचारता आपण जे कार्य करतो त्याचा काय परिणाम होईल किंवा दुष्परिणाम होईल ती जी जाणीव पाहिजे ती आज नाही आहे. म्हणजे याला त्याच्यासाठी माझ्या मनात खूप क्लस्टर योजना नुकतीच जाहीर झाली आहे. क्लस्टर योजना ही देखील सर्वसामान्य माणसाला परवडणारी असली पाहिजे. क्लस्टर योजनेमध्ये 25-25 माळ्याच्या इमारती बांधल्या तर त्याचा मेंटेनन्स हा सर्वसामान्य ठाणेकरांना परवडणार नाही. त्यामुळे क्लस्टरच्या इमारती 7 माळ्यापेक्षा अधिक नसाव्यात, अशी सूचना देखील श्री मुकेश सावला करतात. की आपण कुठला क्लस्टर डेव्हलपमेंट करताना हे जे 6,000 मीटर किंवा 10,000 मीटर ती सरकारी अट आहे. पण तसा न करता त्या विभागाचा कंप्लीट नकाशा तयार केला पाहिजे, त्याचा प्लॅनिंग तयार केलं पाहिजे. आणि महत्त्वाच्या गोष्टी अशी आहे की जे रोड आहे आपण जर टोलेगंज इमारत तिथे बांधणार आहोत, जर FSI वापर करायचा असेल तर त्याच्यासाठी जे रोडची रुंदी कमीत कमी 60 फूट ठेवावी, जेणेकरून आपत्कालीन व्यवस्थापनाला कुठली ताण पडू नये. महत्त्वाचा भाग असा आहे की तिथे जी लोक राहणार आहे त्यांना शासनाने 300 फुटाचं घर देण्याचं ठरवलं आहे. ठीक आहे, चांगली गोष्टी आहे, त्याबद्दल काय आपण. पण जर तुम्ही विचार केला की 25 माळे किंवा 20 माळेच्या जर टावरमध्ये 300 फुटाचे जे घर बांधली आणि त्याचा जो मेंटेनन्स चार्ज आहे, त्याचा निभाव खर्च आहे, तो त्याच्या आवाक्यात आला पाहिजे त्या माणसाचा. नाही तर आपण परत व्हर्टिकल स्लमकडे चाललो आहे असं मला वाटतं. तर ह्या सर्व गोष्टी विचार करून मला असं वाटतं की कुठली इमारत रिडेव्हलपमेंट रिहेबिलिशन म्हणजे पुनर्वसनासाठी 7 मजल्याच्या वर नको. ठाणे शहरातील सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ दीपस्तंभासारखे श्री मुकेश सावला वावरत आहेत. या कालावधीत त्यांनी सैन्यामध्ये देखील आपली सेवा दिली आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ या शहराला जवळून बघणाऱ्या मुकेश सावला यांना आमच्या वतीने देखील वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये Magic Transact.
बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. देशात विद्यार्थ्यांना IIT मध्ये करिअरच्या दृष्टीने प्रवेश मिळवून देणारी आणि अत्यंत कठीण समजली जाणारी IIT JEE ॲडव्हान्सच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालामुळे ठाण्यात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. IIT JEE ॲडव्हान्सच्या परीक्षेत ठाण्यातील पार्थ पटेल याने रिझर्व्ह कॅटेगरीमधून देशात 6वा येण्याचा मान पटकावला आहे, तर यतीन दांडी हा देशामध्ये 135वा आला आहे. त्यांच्याबरोबरच रिक्षाचालकाचा मुलगा असलेला धनंजय तिवारी हा देशामध्ये 1364वा आला आहे. IIT JEE ॲडव्हान्सचा परीक्षेचा निकाल आज जाहीर होताच विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. या परीक्षेत ठाण्यातील पार्थ पटेल हा विद्यार्थी मागास वर्गातून देशात 6वा आला आहे. पार्थ पाटील हा ठाण्यातील कळवा परिसरामध्ये राहतो. त्याचप्रमाणे खुल्या वर्गातून यतीन दांडी हा ठाण्यातून प्रथम आला आहे. यतीनचे वडील हे ठाण्यात डॉक्टर आहेत. तसंच या परीक्षेत देशातून 15,000 विद्यार्थी दरवर्षी पास होतात. यापैकी ठाण्यातील सुभाष तिवारी हा रिक्षाचालकाचा मुलगा, धनंजय तिवारी हा देशातून 1364व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. या सगळ्या मुलांमध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. गेल्या 2 महिन्यांपासून सुट्टी संपल्यानंतर आता आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकच लगबग दिसून आली. नवीन कपडे, नवीन वॉटर बॅग, नवीन दप्तर, नवीन पुस्तकं या सगळ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होतं. एरवी शाळेच्या पहिल्या दिवशी पूर्वीच्या काळी लहान मुलं रडताना दिसायचे, मात्र आता ही परिस्थिती फार बदललेली आहे. आपल्या नवीन मित्रांना भेटण्यासाठी, आपल्या नवीन टीचरना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कुतूहल असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. आज शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांनी चांगलाच एन्जॉय केला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
परिवहन सेवा सदस्य आणि शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख श्री प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. गेल्या 10 वर्षांपासून अव्याहतपणे प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू आहे. श्री प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने सुरू असलेला हा उपक्रम काल देखील राबवण्यात आला. यावेळेस विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी महापौर सौ मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते श्री नरेश म्हस्के, माजी नगरसेवक श्री भास्कर पाटील, परिवहनचे सभापती श्री दशरथ यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली 10 वर्ष शिवसेना नौपाडा विभागातर्फे स्वस्त वह्या विक्री हा उपक्रम राबवत आहोत. ब्रँडेड कंपनीचा माल, सुंदरम कंपनीचा माल आम्ही या लोकांपर्यंत पोहोचवतो. कंपनीची ज्या रेटने आम्हाला कंपनी माल देते त्याच रेटने आम्ही लोकांपर्यंत हा माल पोहोचवतो. गेली 10 वर्ष हा उपक्रम राबवत असताना आमच्या असं लक्षात आलं की जवळजवळ लोकांना 40% ऑफ. जर आम्ही 10 लाखाचा माल विकला तर लोकांना 4 लाखाचा फायदा याच्यामुळे होतो. आणि बरीच म्हणजे अख्ख्या ठाणे शहरातली सगळी माणसं आमच्या इथे येतात. तुम्ही आता शूटिंगला आला, तुम्ही बघितलं असेल की कळवा, मुंब्रा देवा, लोकमान्य नगर या सगळ्या ठिकाणी ठाणे शहरातली सगळी माणसं इकडं वह्या घेऊन जातात. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.